नमस्कार, मी श्वेतांकले आणि आपण पाहत आहात तरुण भारत न्यूज। बेळगावसह देश विदेशातील घडामोडींचा आढावा घेऊया। सर्वप्रथम पाहूयात आजच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स। नीट गैरव्यवहाराविरोधात आंदोलन, बेळगावातील तरुणांचा जन आक्रोश, हजारो तरुणांचा मोर्चात सहभाग। अलमट्टी उंचीवाढीचा महाप्रकल्प 80,000 कोटींचा खर्च, 3 वर्षात भूसंपादन पूर्ण करण्याचं जलसंपदा मंत्र्यांचं लक्ष्य। पेपर फुटीवर फास्ट ट्रॅक कारवाई, मोदींची घोषणा, कॉक्रोच जनता पार्टीकडून टीका। पुणे बेंगळूर एक्सप्रेसवेचा मार्ग मोकळा करा, ग्रीनफील्ड प्रकल्पाला अंतिम मंजुरी देण्याची महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे खासदारांची मागणी। पार्वती नगरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस, 4 मुलांवर हल्ले, नागरिकांची महापालिकेकडे तातडीने उपाययोजनांची मागणी। आषाढी वारीसाठी विशेष रेल्वे, धारवाड पंढरपूर मार्गावर 6 फेऱ्या, विठ्ठल भक्तांना दिलासा। प्रेम संबंधातून पतीच्या हत्येचा आरोप, 2.5 महिन्यांनी मोबाईल चॅटिंगमुळे प्रकरणाचा उलगडा, विजयपूर पोलिसांचा तपास सुरू। या होत्या महत्त्वाच्या हेडलाईन्स। आता पाहूयात सविस्तर बातम्या। नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि प्रश्नपत्रिका गळतीच्या मुद्द्यावरून बेळगावात विद्यार्थ्यांचा जन आक्रोश पाहायला मिळाला। मुसळधार पावसातही मोठ्या संख्येने तरुण रस्त्यावर उतरले आणि केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली। नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहार, प्रश्नपत्रिका गळती आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांच्या निषेधार्थ बेळगावातील तरुणांनी शहरातील राणी चन्नम्मा चौकात आंदोलन केले। युवा नेते अमान सेठ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात विद्यार्थी, पालक आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। प्रश्नपत्रिका गळती प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना न्याय आणि आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आंदोलकांनी केली। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणीही करण्यात आली। मुसळधार पावसात सुरू असलेल्या या आंदोलनात विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जचा निषेध करण्यात आला। परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता आणून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी अमान सेठ यांनी केली। यावेळी हजारो तरुण रस्त्यावर उतरून मोर्चात सहभागी झाले होते। अलमट्टी जलाशयाच्या उंची वाढीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला वेग देण्याची तयारी राज्य सरकारने सुरू केली आहे। मोठ्या खर्चाच्या या प्रकल्पासाठी भूसंपादन आणि निधी नियोजनावर सरकारचा भर आहे। याबाबत जलसंपदा मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे। अलमट्टी जलाशयाची उंची 519.60 मीटरवरून 524.256 मीटरपर्यंत वाढवण्याच्या प्रकल्पासाठी सुमारे 80,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। या प्रकल्पासाठी 1,33,000 एकर जमीन संपादित करावी लागणार असून भूसंपादन प्रक्रिया पुढील 3 वर्षात पूर्ण करण्याचं सरकारचं लक्ष्य असल्याचं जलसंपदा मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी सांगितले। चालू आर्थिक वर्षात प्रकल्पासाठी 3,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून पुरवणी अर्थसंकल्पातून आणखी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे। कृष्णा नदीच्या पाणी वाटपावरून महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमधील वाद सामंजस्याने सोडवण्यासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांनी संबंधित राज्यांची बैठक बोलवावी अशी मागणी करण्यात आली आहे। पेपर फुटी प्रकरणावर केंद्र सरकारने कठोर पावले उचलण्याचे संकेत दिलेत। दोषींवर कारवाईसाठी फास्ट ट्रॅक न्यायालयांची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली असून या निर्णयावर राजकीय प्रतिक्रिया उमटल्या आहेत। पेपर फुटी प्रकरणातील दोषींना शिक्षा देण्यासाठी देशात फास्ट ट्रॅक न्यायालयांची स्थापना करण्यात येईल अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे। एक्सवरील पोस्टमधून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही असा इशारा पंतप्रधान मोदी यांनी दिला। दरम्यान कॉक्रोच जनता पार्टीने या घोषणेवर टीका केली असून फास्ट ट्रॅक न्यायालयांची घोषणा म्हणजे विद्यार्थ्यांची क्रूर थट्टा असल्याचं म्हटलं। देशात जलद गती न्यायालयांचा अभाव हे पेपर फुटीचं कारण नसल्याचा दावा करत पक्षाने या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले आहेत। उत्तर कर्नाटकाच्या विकासासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या पुणे बेंगळूर ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे प्रकल्पाला वेग देण्याची मागणी करण्यात आली आहे। या प्रकल्पाच्या मंजुरीसाठी कर्नाटकातील खासदारांनी केंद्रीय स्तरावर पाठपुरावा केला असून लवकरच पुढील प्रक्रिया सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे।
पुणे बेंगळूर 6x8 लेन ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे प्रकल्पाला तातडीने अंतिम मंजुरी देऊन प्राधान्याने काम सुरू करावं अशी मागणी कर्नाटकातील खासदारांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. दिल्ली येथे झालेल्या बैठकीत चिकोडी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रियंका जारकीहोळी यांच्यासह इतर खासदार उपस्थित होते. या प्रकल्पामुळे उत्तर कर्नाटकातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुरक्षित होणार असून उद्योग, शेती, पर्यटन, गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीला चालना मिळणार असल्याचे शिष्टमंडळाने सांगितले. बेळगाव जवळील पार्वतीनगर आणि कंगराळी बुद्रुक परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढलाय. लहान मुलांवरील हल्ल्यांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून प्रशासनाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी करण्यात आली आहे. बेळगाव जवळील पार्वतीनगर, कंगराळी बुद्रुक परिसरात भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. गुरुवारी 23 जुलै रोजी पार्वतीनगर येथे एका लहान मुलावर भटक्या कुत्र्याने हल्ला केला असून ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. जखमी मुलाला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. स्थानिकांच्या माहितीनुसार गेल्या 2 दिवसात भटक्या कुत्र्यांनी 4 लहान मुलांवर हल्ला करून त्यांना जखमी केलं आहे. सलग घडलेल्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये संताप असून पालकांमध्ये मुलांच्या सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे. अनेक पालक मुलांना घराबाहेर खेळण्यासाठी पाठवण्यासही घाबरत आहेत. भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या समस्येकडे महानगरपालिका प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन विशेष मोहीम राबवावी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल भक्तांसाठी रेल्वे प्रशासनाने विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. धारवाड ते पंढरपूर मार्गावर विशेष रेल्वे फेऱ्या सुरू करण्यात येणार असून बेळगावसह सीमा भागातील भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आषाढी एकादशी निमित्त धारवाड पंढरपूर धारवाड मार्गावर 23 ते 28 जुलै दरम्यान 6 विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. 10 डब्यांच्या या विशेष रेल्वेमध्ये 8 जनरल आणि 2 स्लीपर कोच असतील. धारवाडहून सकाळी 6 वाजता सुटणारी रेल्वे खानापूर, बेळगाव, घटप्रभा आणि मिरज मार्गे सायंकाळी 4:50 पंढरपूर येथे पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात ही रेल्वे सायंकाळी 6:40 पंढरपूरहून सुटून रात्री 1:20 बेळगाव आणि पहाटे 4:30 वाजता धारवाड येथे पोहोचेल. ही विशेष रेल्वे धारवाड, लोंढा, खानापूर, बेळगाव, घटप्रभा, मिरज, सांगोल आणि पंढरपूरसह प्रमुख स्थानकांवर थांबणार असून आषाढी वारीसाठी जाणाऱ्या भाविकांची मोठी सोय होणार आहे. पत्नीचे परपुरुषाशी असलेल्या कथित प्रेमसंबंधातून पती अरुणकुमार बडिगेर वय 28 यांची हत्या केल्याचा गंभीर आरोप समोर आला असून 2.5 महिन्यांनंतर मोबाईलमधील चॅटिंग, व्हिडिओ कॉलचे स्क्रीनशॉट आणि ऑडिओ क्लिपच्या आधारे प्रकरण उघडकीस आलं आहे. तक्रारीनुसार पत्नी भाग्यश्री बडिगेर हिने कथित प्रियकर दीपक नावाडीच्या सांगण्यावरून 5 मेच्या रात्री पतीच्या जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळून 6 मेच्या पहाटे गळा दाबून हत्या केली. त्यानंतर मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगून शवविच्छेदन न करताच अंत्यसंस्कार करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी 19 जुलै रोजी इंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. प्रकरणातील सर्व डिजिटल पुरावे तपासले जात असून तपास पूर्ण झाल्यानंतर संबंधितांवर पुढील कारवाई करण्यात येईल अशी माहिती विजयपूर जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबर्गी यांनी दिली आहे. बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव विजया दक्षता हॉस्पिटल. 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा सर्व एकाच ठिकाणी. अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा. सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात. आजच भेट द्या. खानापूर रोड, 3ऱ्या रेल्वे गेटजवळ, रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली, टिळकवाडी, बेळगाव. संपर्क 7353641444. विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी. बेळगाव शहरातील वाहतूक कोंडीवर उपाय ठरणाऱ्या रिंग रोड प्रकल्पाला गती देण्यासाठी खासदार जगदीश शेट्टर यांनी नवी दिल्लीत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली.
यावेळी त्यांनी सुमारे 70 किलोमीटर लांबीच्या बेळगाव रिंग रोडच्या पहिल्या टप्प्यातील 35 किलोमीटर रस्त्याच्या निविदा प्रक्रियेला तातडीने मंजुरी देण्याची मागणी केली. या टप्प्यासाठी 80% भूसंपादन आणि 88% नुकसान भरपाई वाटप पूर्ण झालं असून काम सुरू झाल्यास शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, असे शेट्टर यांनी सांगितले. याशिवाय बेळगाव हुनगुंद रायचूर महामार्गामुळे शेतकऱ्यांचा शेतवाड्यांशी संपर्क तुटल्याने आवश्यक ठिकाणी जोड रस्ते उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली. या सर्व मागण्यांवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती खासदार शेट्टर यांनी दिली. सुलधाल पाछापूर येथे स्थानकांदरम्यान धावत्या रेल्वेतून पडून गंभीर जखमी झालेल्या एका अनोळखी वृद्धाचा उपचारादरम्यान बेळगाव जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. सुमारे 55 ते 60 वर्षे वयोगटातील हा वृद्ध 14 जुलै रोजी जखमी झाल्यानंतर उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला होता. मात्र 22 जुलै रोजी उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मालवली. मृताची उंची सुमारे 6 फूट, लालसर वर्ण, मध्यम बांधा, उभट चेहरा आणि लांब नाक अशी ओळख आहे. मृताची ओळख पटवण्यासाठी माहिती असलेल्या नागरिकांनी 9480802127 या क्रमांकावर बेळगाव रेल्वे पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. बेळगावहून नवी मुंबईकडे जाणारे इंडिगोचे 6E7016 हे विमान प्रतिकूल हवामान आणि परिचालन अडचणींमुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने गोवा विमानतळाकडे वळवण्यात आले. गुरुवारी सायंकाळी 5:30 वाजता बेळगावहून रवाना झालेले हे विमान नियोजित वेळेनुसार सायंकाळी 6:50 नवी मुंबई येथे पोहोचणे अपेक्षित होते. मात्र खराब हवामानामुळे वैमानिकांनी विमान गोव्याकडे वळवण्याचा निर्णय घेतल्याने प्रवाशांना विलंबाचा सामना करावा लागला. हवामानात सुधारणा झाल्यानंतर आणि आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर विमान पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात येणार असल्याची माहिती विमान कंपनीच्या सूत्रांनी दिली. प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले. 15व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार 2025-26 या आर्थिक वर्षासाठी राज्यातील ग्रामपंचायतींना देय असलेला 2186.20 कोटी रुपयांचा निधी तातडीने वितरित करावा, अशी मागणी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री ईश्वर खंडरे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे केली. नवी दिल्ली येथे केंद्रीय अर्थमंत्र्यांची भेट घेऊन खंडरे यांनी निवेदन सादर करत राज्याने वित्त आयोगाच्या सर्व अटी व निकषांची पूर्तता करूनही निधी अद्याप वितरित झालेला नसल्याचे निदर्शनास आणून दिले. सॉफ्टवेअरमधील तांत्रिक त्रुटींमुळे निधी रखडल्याचे सांगण्यात येत असून यामुळे ग्रामपंचायतींच्या विकासकामांवर परिणाम होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एल निनोच्या प्रभावामुळे पावसाची कमतरता निर्माण झाल्याने ग्रामीण विकासकामांना आर्थिक पाठबळाची गरज वाढली आहे. त्यामुळे प्रलंबित निधी तातडीने मंजूर करून वितरित करावा, अशी विनंती खंडरे यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे केली. सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी पुस्तक वाचन अत्यावश्यक असून सातत्यपूर्ण वाचनामुळे जीवन समृद्ध होत असल्याचं प्रतिपादन प्राध्यापक मायाप्पा पाटील यांनी केले. जायंट्स सखीच्या वतीने बेळगाव येथील महिला विद्यालयात आयोजित वाचाल तर वाचाल या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. डिजिटल युगात मोबाईल आणि सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे पुस्तक वाचनाची सवय कमी होत असल्याची खंत व्यक्त करत महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, सुधा मूर्ती, डॉ. APJ अब्दुल कलाम आणि मार्क झुकेरबर्ग यांच्या उदाहरणातून त्यांनी वाचनाचं महत्त्व अधोरेखित केलं. दरम्यान मुख्याध्यापक कृष्णाजी पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर विभागीय संचालक संजय पाटील, फेडरेशन संचालक सुनील मुदकेकर, अपर्णा पाटील तसेच महिला विद्यालयाचे मुख्याध्यापक कृष्णाजी पाटील हे होते. तर जायंट सखीचे इतर सदस्य, पदाधिकारी, शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्यवसाय वाढवायचा असो वा कुटुंबाची गरज भागवायची, सादर आहे लोकमान्य गोल्ड लोन. माफक प्रक्रिया शुल्क आणि कमीत कमी कागदपत्रांसह तात्काळ मंजुरी. लोकमान्य गोल्ड लोन प्रत्येक कुटुंबासाठी, प्रत्येक व्यवसायासाठी. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800212450. नियम व अटी लागू. कारवार जिल्ह्यातील अणशी घाटातील व्ह्यू पॉइंटजवळ मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा दरड कोसळून मोठे दगड रस्त्यावर आल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. सुदैवाने यावेळी कोणतेही वाहन अडकले नसल्याने मोठा अनर्थ टळला. स्थानिक नागरिक आणि वाहन चालकांनी दगड हटवून वाहतूक सुरळीत केली.
जोयडा तालुक्याला कारवारशी जोडणाऱ्या या मार्गावर वारंवार दरड कोसळणे, दगड पडणे आणि झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडत असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. धोकादायक ठिकाणांचे सर्वेक्षण करून संरक्षक भिंती, स्टील जाळ्या आणि कायमस्वरूपी सुरक्षा उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी स्थानिकांनी प्रशासनाकडे केली आहे. बेळगाव शहरातील भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते अवधूत तुडवेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. गेल्या काही आठवड्यात विविध भागात कुत्र्यांच्या चावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय. शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, बस स्थानके यासारख्या संवेदनशील ठिकाणांवरील भटक्या कुत्र्यांचे स्थलांतर करावे तसेच आक्रमक व रेबीजग्रस्त कुत्र्यांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. निवासी भागांपासून दूर फीडिंग झोन तयार करावेत आणि अनधिकृतपणे कुत्र्यांना खाद्य देणाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी असेही निवेदनात म्हटलं आहे. तसेच अपेक्षित सहकार्य न करणाऱ्या प्राणी कल्याण संस्थांची चौकशी करून आवश्यक कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. गुरुपौर्णिमा आणि श्री स्वामी समर्थ संजीवनी पादुका मंदिराच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवार दिनांक 29 जुलै रोजी बापट गल्ली, कडोलकर गल्ली, बेळगाव येथील मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी 9 वाजता श्रींच्या संजीवनी पादुकांना अभिषेक, पूजा व आरती होणार असून दुपारी 12 वाजता नैवेद्य व महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 1:30 ते 4:30 या वेळेमध्ये भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली असून सायंकाळी 7:15 वाजता फलाहार व आरती तर रात्री 9 वाजता तीर्थप्रसाद वितरण करण्यात येणार आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपा वचनाचे स्मरण ठेवत मंदिर समितीने सर्व स्वामी भक्त व भाविकांना कार्यक्रमाला उपस्थित राहून दर्शन व प्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. कर्नाटक राज्य माध्यमिक शारीरिक शिक्षण संघटना बेंगळूर यांच्या माध्यमिक शारीरिक शिक्षण संघटना खानापूर तालुका अध्यक्षपदी मणतुर्गा हायस्कूलचे शारीरिक शिक्षक किरण पाटील यांची निवड करण्यात आली आहे. चन्नेवाडी गावचे सुपुत्र असलेले किरण पाटील यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलं असून तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये पंच व प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम केलं आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत ही निवड करण्यात आली. यावेळी खानापूर तालुका पीईओ सुरेखा मिर्झी, बेळगाव जिल्हा कार्यदर्शी एल.एन. कुरेर, शारीरिक शिक्षक संघटनेचे पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते. अंमलझरी तालुका निपाणी येथे नवीन घराच्या बांधकामाजवळील संडासच्या टाकीमध्ये पडून खानाप्पा धुळाप्पा वासकर वय 48 यांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. खानाप्पा हे काही दिवसांपूर्वी गावात आले होते आणि मंगळवारी रात्री पावसामुळे बांधकाम सुरू असलेल्या घराजवळ थांबले असताना तोल जाऊन टाकीत पडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बुधवारी सकाळी त्यांच्या आईला ते टाकीत मृतावस्थेत आढळून आले. निपाणी शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी महात्मा गांधी रुग्णालयात पाठवण्यात आलाय. या प्रकरणी पत्नी यल्लम्मा वासकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निपाणी शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून खानाप्पा यांच्या निधनाने अंमलझरी गावात शोककळा पसरली आहे. विजयपूर शहरातील श्री सिद्धेश्वर कलाभवन येथे आयोजित राईज जनजागृती अभियानाचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबर्गे यांच्या हस्ते झाले. अंमली पदार्थांचे व्यसन आणि वाईट सवयींवर नियंत्रण मिळवण्यासाठी केवळ सरकार किंवा पोलिसांचे प्रयत्न पुरेसे नसून समाजातील प्रत्येक नागरिकाने, विशेषतः युवकांनी जबाबदारीने पुढाकार घ्यावा असे आवाहन निंबर्गी यांनी केले. युवकांनी व्यसनांपासून दूर राहून ध्येयावर लक्ष केंद्रित करावं, आई-वडिलांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सकारात्मक जीवन जगावं असा सल्ला जिल्हा युवा परिषद अध्यक्ष शरणू सबरद आणि डॉक्टर दीपा रेड्डी यांनी दिला. कार्यक्रमात व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा देण्यात आली. यावेळी शहर उपविभागाचे डीएसपी नागराजजी, गांधी चौक पोलीस ठाण्याचे सीपीआय प्रदीप तलकेरी, वाहतूक पोलीस ठाण्याचे निरीक्षक अली शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दिल्लीत जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष पोलीस दडपशाही आणि लाठीमाराच्या निषेधार्थ आज गुरुवारी रत्नागिरीत जनआक्रोश पाहायला मिळाला. शिव, शाहू, फुले, आंबेडकर विचार मंचाच्या हाकेला प्रतिसाद देत विविध पक्ष संघटना आणि हजारोंच्या संख्येने तरुणाई रस्त्यावर उतरली. मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून निघालेला हा मोर्चा
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यामार्गे थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या. हातात तिरंगा, सरकारच्या दडपशाहीला विरोध करणारे निषेध फलक मिरवत आणि जोरदार घोषणाबाजी करत काळ्या फिती बांधून रत्नागिरीकरांनी सरकारच्या या हुकुमशाही कारभाराविरोधात अत्यंत तीव्र आणि संयमी निषेध नोंदवला. याचबरोबर आजच्या बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे आता इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.